आपण श्रीमंत कसं बनू शकतो आणि आपली वेल्थ जास्त काळासाठी टिकवून कशी ठेवू शकतो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या बुक समरीतून मिळेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण द सायकॉलॉजी ऑफ मनी ही बुक समरी ऐकणार आहोत, ज्याचे लेखक आहेत मॉर्गन हॉसेल. द ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ. लेखक मॉर्गन जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते पैसे कमावण्यासाठी वेटरचं काम करायचे. ते त्यावेळेस जिथे काम करत होते ते लॉस एंजेलिसचं एक आलिशान आणि महागडं हॉटेल होतं. एकदा त्या हॉटेलमध्ये एक गेस्ट आला जो बऱ्याचदा त्या हॉटेलमध्ये यायचा. तो मुलगा एक टेक्नॉलॉजिकल एक्झिक्युटिव्ह होता आणि डोक्याने फार शार्प होता. वय वर्ष 20 असतानाच त्याने वायफाय राउटरसाठी एका की कंपोनंटला डिझाईन करून त्याला स्वतःच्या नावावर पॅटंट करून घेतलं होतं. त्या तरुण मिलेनियरने कित्येक टेक कंपनीज सुरू केल्या होत्या आणि नंतर त्यांना विकलं होतं. तो खूप यशस्वी होता, पण त्याला पैशांची जरा कमी समज होती. तो जिथे जायचा तिथे जाताना तो स्वतःसोबत पैशांच्या नोटांचं बंडल ठेवायचा आणि जो कोणी त्याच्यासोबत बोलेल त्याला ते नोटांचं बंडल दाखवायचा. तो यंग मिलेनियर दारू पिऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. एकदा त्याने गाडी पार्क करणाऱ्या गार्डला बोलावलं आणि त्याला थोडे पैसे देऊन जवळच्या दुकानात जायला सांगितलं. गार्डला त्या पैशांच्या बदल्यात दुकानदाराने $1000 बरेच गोल्ड कॉईन्स दिले. तर त्या गोल्ड कॉईन्सचं त्या यंग टेक्निशियनने काय केलं असेल याची काही कल्पना तुम्ही करू शकाल का? त्याने ते गोल्ड कॉईन्स समुद्रात फेकून दिले. त्याने त्यासाठी त्याच्या फ्रेंड्सला सुद्धा बोलावून घेतलं आणि त्या सगळ्यांनी मिळून ते कॉईन्स समुद्रात फेकून दिले. जसं काही पाण्यात दगडं फेकावी त्याप्रमाणे ते गोल्ड कॉईन्स त्यांनी समुद्रात फेकले. एके दिवशी तो यंग मिलेनियर चुकून हॉटेलमधल्या एका लॅम्पला आदळला. म्हणून मॅनेजरने त्याला सांगितलं की त्या लॅम्पची किंमत $500 आहे. यावरून त्या मिलेनियरने तिथे खूप तमाशा केला. त्याने स्वतःच्या खिशातून पैसे काढले आणि ते त्याने मॅनेजरच्या तोंडावर मारले आणि यासोबत यापुढे मला कधीही तुझं तोंड दाखवू नको असं बोलून त्याची अवहेलना केली. या समरीमध्ये तुम्हाला अशा अजून काही स्टोरी ऐकायला मिळतील, पण या स्टोरीमधल्या यंग मिलेनियरचे शेवटी दिवाळे निघतात. काही वर्षांनी त्याने कमावलेले सगळे पैसे तो खर्च करून बसतो आणि पैसे नसल्याने त्याचे फ्रेंडसुद्धा त्याला सोडून जातात. यावरून तुम्हाला हे समजलंच असेल की पैशांनी तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकाल, पण चांगलं बिहेवियर नाही. आणखी एक गोष्ट ऐकू. रोनाल्ड रीड नावाचा एक जॅनिटर होता, म्हणजे तो रखवालदाराचं काम करायचा. त्याचा जन्म एका छोट्या गावात झाला होता. तो त्याच्या फॅमिलीमधला पहिला व्यक्ती होता ज्याने हायस्कूलमध्ये जाऊन अभ्यास केला होता आणि याहून गमतीशीर गोष्ट, तो रोज लोकांकडून लिफ्ट मागून शाळेत पोहोचायचा. रोनाल्ड एक साधं आयुष्य जगत होता. 25 वर्ष त्याने एका गॅस स्टेशनमध्ये गाड्या रिपेअर करण्याचं काम केलं. त्याने JC पन्नेमध्ये 20 वर्ष फ्लोअरच्या साफसफाईचं काम केलं. त्यानं 38 वर्षांचा असताना एक 2 बेडरूम असलेलं एक घर विकत घेतलं. त्याने ते घर $12,000 मध्ये विकत घेतलं होतं. त्यानंतरचं पुढचं पूर्ण आयुष्य त्याने त्याच घरात काढलं. रोनाल्डचं लग्नसुद्धा झालं, पण त्याला मूलबाळ नव्हतं. जेव्हा तो 50 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. त्याच्या शेजारी राहणाऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्याला लाकडं कापायचा खूप छंद होता. ज्या दिवशी रोनाल्डने न्यूज हेडलाईन बनवली त्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. ही 2014ची गोष्ट आहे. तो 92 वर्षांचा झाला होता. रोनाल्ड रीडकडे $8 मिलियन होते. त्यामधले $2 मिलियन त्याने त्याच्या 2 सावत्र मुलांसाठी ठेवले आणि $6 मिलियन एका लोकल हॉस्पिटलला आणि एका लायब्ररीला दान केले. जर तुम्ही विकिपीडियावर रोनाल्ड रीड म्हणून सर्च केलं तर तुम्हाला हे समजेल की तो एक चौकीदार, गॅस स्टेशन अटेंडंट, इन्व्हेस्टर, समाजसेवक आणि मिलेनियर होता. पण हे झालं कसं? यात कोणतीही स्पेशल ट्रिक नाही. रोनाल्डला कोणतीही लॉटरी लागली नव्हती. तसंच त्याच्याकडे कोणतीही वडिलोपार्जित संपत्ती देखील नव्हती. रोनाल्ड एवढी वर्ष पैसे वाचवून ब्ल्यू स्टॉक चिप्समध्ये इन्व्हेस्ट करत होता. एवढीच ही गोष्ट होती ज्यामुळे तो मिलेनियर बनू शकला.
तो त्याचा प्रत्येक पैसा सेव्ह करायचा. त्याने त्याच्यावरचा इंटरेस्टसुद्धा कधीच काढला नाही. तो त्याचं सेव्हिंग वर्षानुवर्षे कंपाऊंड करत राहिला आणि यामुळे त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याकडे $8 मिलियन जमा होते. तुम्हाला कंपाऊंडिंगची कन्सेप्ट माहीत आहे का? याबद्दल आपण पुढे जाणून घेणारच आहोत. त्याआधी तुम्ही आणखी एक गोष्ट जाणून घ्यायला हवी. यासाठी आता आपण एका अशा माणसाबद्दल जाणून घेऊ जो रोनाल्ड रीडपेक्षा खूप वेगळा होता. रिचर्ड हा मेरिल लिंचमध्ये एक एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याने हॉवर्डमधून त्याचं MBA पूर्ण केलं होतं. जेव्हा तो 40 वर्षांचा झाला त्याने तेव्हाच रिटायर होण्याचा निर्णय घेतला. एका बिझनेस मॅगझिनच्या अंडर 40 मोस्ट सक्सेसफुल पीपल्स या लिस्टमध्ये त्याचं नाव होतं. कनेक्टिकटमध्ये रिचर्डचा 18,000 स्क्वेअर फूटचा एक बंगला होता, ज्यात 2 स्विमिंग पूल, 2 लिफ्ट, 7 गॅरेज आणि 11 बाथरूम्स होते. या बंगल्याच्या मेंटेनन्ससाठी $90,000 एवढ्या त्याचा महिन्याचा खर्च येत होता. या मेंटेनन्ससाठी रिचर्डला बरेच पैसे उधारीवर सुद्धा घ्यावे लागले. पण मग नंतर त्याचं नशीब बदललं. 2008मध्ये फायनान्शियल क्रायसिसच्या सिच्युएशन्स आल्या आणि एका रात्रीत रिचर्ड रस्त्यावर आला. त्याच वर्षी त्याने बँकरप्ट म्हणून ऑफिशियल रेकॉर्ड फाईल केला. या दोन्ही तरुण मिलेनियर्स म्हणजेच रोनाल्ड रीड आणि रिचर्डच्या स्टोरीमधून आपण काय शिकलो? फायनान्शियल सक्सेस म्हणजे काही सायन्स नाही. या उलट बँकिंग फायनान्स म्हणजे एक अशी फील्ड जिथे रोनाल्ड रीडसारखी लोकंसुद्धा यशस्वी होऊ शकतात. कमी एज्युकेशन आणि कमी एक्सपिरियन्स असणारा व्यक्ती सर्जन, आर्किटेक्ट किंवा इंजिनियर बनू शकत नाही. पण फायनान्समध्ये रोनाल्ड रीडसारखा साधारण माणूससुद्धा खूप काही अचीव करू शकतो. फायनान्शियल सक्सेस म्हणजे एक सॉफ्ट स्किल आहे जे कोणीही शिकू शकतं. हे एक वेगळं फील्ड आहे जिथे तुमच्या नॉलेजपेक्षा जास्त तुम्ही कसे वागता याला महत्त्व आहे. फायनान्सच्या फील्डमध्ये पैशांची सायकॉलॉजी समजण्याची एक पद्धत आहे. तुम्ही कुठूनही असले, कसेही असले तरी पैशांनी तुम्ही मोठे बनू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नेहमी अलर्ट राहण्याची गरज आहे आणि लक्षपूर्वक वागण्याची गरज आहे. प्रत्येकजण श्रीमंत बनू शकतो, पण प्रत्येकजण हंबल नसतो. व्हॅनगार्डचे फाउंडर जॉन सी बोगल यांनी एकदा एक स्टोरी ऐकवली होती. एका बिलेनियरच्या घरी एकदा एक पार्टी सुरू होती. एका कोपऱ्यात कार्ट वॉन्ग्युएट आणि जोसेफ हेलर बसलेले होते. दोघेही त्याच्या होस्टच्या इन्कमबद्दल चर्चा करत होते, जो एक हेज फंड मॅनेजर होता. कार्ट त्याच्याबद्दल असं म्हणाला की त्या माणसाची एका दिवसाची कमाई जोसेफच्या नॉवेल कॅच 22च्या पूर्ण वर्षभराच्या सेलसुद्धापेक्षा जास्त आहे. यावर जोसेफने कमालीचं उत्तर दिलं. तो म्हणाला, माझ्याकडे ते आहे जे हेज फंड मॅनेजरकडे कधीही नसेल, आणि ते म्हणजे इनफ. तुमचे सध्याचे इन्कम सोर्सेस किती आहेत आणि तुमचं इन्कम किती आहे? जेवढं आहे त्यावरून तुम्ही असं म्हणू शकता का की तुमच्याकडे इनफ मनी आहे? आता अजून 2 जणांची स्टोरी ऐकूया. रजत गुप्ता हा कोलकातामध्ये राहणारा एक गरीब मुलगा होता. तो एक अनाथ होता, पण वय वर्ष 45 असताना तो एका कंपनीचा CEO बनला. रजत जगातल्या नावाजलेल्या कन्सल्टिंग फर्मचा CEO होता. 2007मध्ये जेव्हा तो कंपनीमधून रिटायर झाला तेव्हा त्याला युनायटेड नेशन्स अँड द वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरममध्ये एक मोठी आणि महत्त्वाची पोझिशन मिळाली. रजत 5 वेगवेगळ्या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टरसुद्धा होता. कलकत्त्याच्या झोपडपट्टीमधून निघून त्याने स्वतःला सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन बनवून दाखवलं होतं. 2008मध्ये रजत गुप्ताची वेल्थ $100 मिलियन एवढी झाली होती. पण तो त्याच्याकडे असलेल्या पैशांनी कधीच समाधानी झाला नाही. तो एक मल्टीमिलेनियर बनला होता. म्हणून आता त्याला एक बिलियनियर बनायची इच्छा होती. त्याला आता त्या सर्कलमध्ये यायचं होतं. त्यानंतर रजत गोल्डमॅन सॅक्सचा बोर्ड ऑफ डायरेक्टर बनला. त्याने बिलियनियर बनण्यासाठी स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 2008मध्ये गोल्डमॅन सॅक्स तेव्हा आलेल्या इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये सापडली होती. वॉरेन बफेटने कंपनीला वाचवण्यासाठी $5 मिलियन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला. एक बोर्ड मेंबर असल्यामुळे रजत गुप्ताला ही गोष्ट बाकीच्या लोकांना माहीत होण्याआधीच समजली. आता वॉरेन बफेट त्यांच्या फंडिंगमुळे कंपनीचे स्टॉक परत वर जाण्याचे चान्सेस अर्थातच खूप वाढले होते. बोर्ड मीटिंग कॉलच्या 16 सेकंड्स नंतर लगेच रजतने
एका हेज फंड मॅनेजरला म्हणजे राजारत्नमला कॉल केला. हा कॉल कधीच रेकॉर्ड झाला नाही, पण त्यानंतर राजने लगेच गोल्डमॅनचे 1,75,000 शेअर्स विकत घेतले. त्यानंतर बऱ्याच तासांनी वॉरेन बफेटच्या डीलची न्यूज बाहेर पब्लिकला सुद्धा समजली. यामुळे गोल्डमॅनचे स्टॉक अचानक खूप वर गेले. अशा प्रकारे राजने काही तासांमध्येच $1,000,000 कमावले आणि प्रॉसिक्युटरने सांगितलं होतं की रजतने सुद्धा एकूण $17,000,000चं प्रॉफिट मिळवलं होतं. ही इन्सायडर ट्रेडिंगची एक क्लासिक केस समजली जाते. नंतर रजत गुप्ताने आपली सगळी संपत्ती गमावली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं. यासोबतच त्यांनी स्वतःची इमेजसुद्धा गमावली. रजतजवळ ऑलरेडी $100,000,000 होते, तरी देखील त्यांना $1,000,000,000 अजून का हवे होते? त्यांच्याकडे आधीच खूप पैसा, संपत्ती, नेम, फेम, पॉवर आणि फ्रीडम सारख्या गोष्टी होत्या. पण लोभीपणामुळे त्यांनी त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं गमावलं, कारण रजतकडे इनफचा सेन्स नव्हता. या स्टोरीमधून आपण 3 गोष्टी शिकू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात कठीण फायनान्शियल स्किल म्हणजे अजून पैसे जमावण्याच्या लालसेपासून स्वतःला वाचवणे. जास्त पॉवर, जास्त फेम आणि जास्त पैशांची हाव सॅटिस्फॅक्शनपेक्षा जास्त ॲम्बिशन वाढवते. हा एक असा पॉईंट आहे जिथे येऊन जेव्हा तुम्ही पुढे जात नाही तेव्हा तुम्ही मागे पडत आहात असं वाटू लागतं. आणि मग अजून पुढे जाण्यासाठी तुम्ही मोठ्यातली मोठी रिस्कसुद्धा घेता. मॉडर्न कॅपिटलिझममध्ये 2 गोष्टी खूप चांगल्या आहेत. जेवढी संपत्ती वाढते त्यासोबत तुम्हीसुद्धा तेवढेच लोभी बनत जाता आणि यात माणूस स्वतःची लिमिट विसरायला लागतो. त्याला कुठे थांबावं हे देखील समजत नाही. यासोबत अजून दुसरी गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे सोशल कंपॅरिझन, म्हणजे दुसऱ्यांशी तुलना करणे हा एक प्रॉब्लेम आहे. असं समजा की एक फुटबॉल प्लेयर $5,00,000 कमावतो. त्याच्याकडे आधीपासूनच खूप पैसे आहेत. पण जर आपण त्याची तुलना माईक ट्राऊटशी करू, ज्याचा वर्षाला $430 मिलियन 12 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तर आपल्याला हा प्लेयर त्याच्या तुलनेत फारच गरीब वाटेल. आता अजून एक कंपॅरिझन बघू. एक हेज फंड मॅनेजर जो $36 मिलियन कमावतो, पण 2018मध्ये टॉप 10 हायेस्ट पेड हेज फंड मॅनेजर्स वर्षाला कमीत कमी $340 मिलियन कमावत होते. तर आपल्याला हा $36 मिलियन कमावणारा त्याच्या तुलनेत फारच छोटा दिसून येईल. पण जर तुम्ही टॉप 10 फंड मॅनेजर्सची जे एका वर्षात $300 मिलियन कमावतात त्यांची तुलना टॉप 5शी केली, तर हे टॉप 5 हेज फंड मॅनेजर्स $770 मिलियन कमावतात. जर या टॉप 5 लोकांनी स्वतःची तुलना वॉरेन बफेटशी केली, ज्यांनी 2018मध्ये $3.5 बिलियन पेक्षा जास्त पैसे कमावले होते, जर असं कंपॅरिझन केलं तर मग काय होईल? आणि जर वॉरेन बफेला जेफ बेझोसच्या लेवलवर यायचं असेल, ज्यांची 2018मध्ये नेटवर्थ $24 बिलियन होती, तर मग आता तुम्हाला समजलं असेल की सोशल कंपॅरिझन ही न संपणारी गोष्ट आहे. कोणीच त्याला पूर्णपणे पार करू शकत नाही. जर तुम्हीसुद्धा या खेळात असं म्हणून उतरलात की मलासुद्धा माझ्या मित्रांपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं आहे, तर तुम्हालासुद्धा पूर्ण समाधान कधीच मिळू शकणार नाही. तुमच्यापुढे नेहमीच कोणीतरी असेल, कारण पैसे कमावण्याची कधीच लिमिट नसते. त्याचा असा कोणताच पॉईंट नाही जिथे तुम्हाला इनफ आणि सॅटिस्फॅक्शनची फिलिंग येईल. जिंकण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भांडूच नका. असं समजा की तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर आहे. मग भलेही तुमच्या आजूबाजूला असणारी लोक वेड्यासारखं अजून पैसे कमवण्याच्या मागे लागले असतील, त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुम्हाला त्यांच्या शर्यतीचा भाग होण्याची इच्छा होणार नाही. लॉस वेगासच्या एका डीलरने एकदा सांगितलं होतं की कसिनोमध्ये जिंकण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे आत गेल्यावर लगेच बाहेर निघा. असा विचार करा की तुम्ही एका एक्झिक्युटिव्ह व्हिलेज पार्टीमध्ये आहात. तुम्ही आणि तुमचे मित्र अशी चर्चा करत आहेत, सगळ्यात कोण श्रीमंत आहे, कोणाकडे सगळ्यात मोठं घर आहे आणि सगळ्यात जास्त फेमस कोण आहे आणि लोकांना सगळ्यात जास्त कोण आवडतो. अशा वेळेस तुम्हाला हे लक्षात येईल की यात कोणीच जिंकणार नाही.
जिंकेल तोच जो स्वतःशी सॅटिस्फाईड असेल, जो भलेही एका छोट्याशा घरात राहत असेल पण प्रेमाने सोबत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असेल. अजून एक आणि तिसरी शिकवण्यासारखी गोष्ट म्हणजे काही गोष्टी पैसे, फेम आणि पॉवर यासुद्धापेक्षा मोठ्या असतात. मग भलेही तुमच्याकडे पैसे, फेम, पॉवर खूप प्रमाणात असलं तरीही त्याचा तेवढा उपयोग नाही. रजत गुप्ताने जे जेलमधून निघाल्यावर याबद्दल त्यांच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्यांना जेव्हा असं विचारलं गेलं की ते त्यांच्या आयुष्यात झालेल्या या घटनेमधून काय शिकले, यावर त्यांनी असं उत्तर दिलं की कोणत्याही गोष्टीशी जास्त अटॅचमेंट ठेवू नका. मग ती तुमची रेप्युटेशन असो किंवा तुमच्या अचिव्हमेंट्स असो, या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. या घटनेने माझी रेप्युटेशन खूप खराब झाली, पण मी हे आता शिकलो की याच्याशी जास्त अटॅचमेंट ठेवणं चुकीचं आहे. रजत गुप्ता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ते त्यांनी केलेल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत होते. ते स्वतःलाच हा दिलासा देत होते की त्यांच्यासाठी रेप्युटेशन आता तेवढी मॅटर करत नाही. पण त्यांचं म्हणणं चुकीचं होतं. रेप्युटेशन हे नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. फ्रीडमसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपलं घर, आपला सगळा मित्रपरिवारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लोकांवर प्रेम करणं आणि त्या रिटर्नमध्ये त्यांचं प्रेम मिळवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपला आनंदसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पण हे सगळं मिळवण्याची एकच पद्धत आहे की तुम्हाला तुमची लिमिट माहीत असायला पाहिजे. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की तुम्ही कधी रिस्क घ्यायला हवी आणि कधी इनफ म्हणायला हवं. कॉन्फाउंडिंग, कंपाऊंडिंग. फार आधी आईस एज आलं होतं. त्या आईस एज मागचं कारण काही प्रमाणात तसंच आहे जसं इन्व्हेस्टमेंटमध्ये कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसे ग्रो करतात. वर्षानुवर्षे बर्फावर बर्फ जमा होत राहिला आणि पूर्ण पृथ्वी बर्फाने कव्हर झाली आणि आईस एज आलं. कंपाऊंडिंगची कन्सेप्टसुद्धा काही प्रमाणात अशीच असते. समजा की तुम्ही तुमच्या ॲन्युअल सॅलरीपैकी 10% इंडेक्स फंडमध्ये जमा करायला सुरुवात केली आणि तुम्हाला मिळणारा ॲन्युअल इंटरेस्ट 10% असेल, तर पुढच्या वर्षी तुमच्याकडे तुमच्या सॅलरीच्या 10%वर मिळणारा 10% इंटरेस्ट रेटसुद्धा तुमच्याकडे असेल. प्रत्येक वर्षी तुम्ही 10% ॲड करत गेला तर प्रत्येक वर्षी तुमचा हा 10% इंटरेस्ट रेटसुद्धा ग्रो करत राहील. जर तुम्ही या पैशांना पुढच्या 10 वर्षापर्यंत काढलं नाही तर अशा प्रकारे काही वर्षांनी तुम्ही मिलेनियर बनले असाल. आईस एज देखील हळूहळू बर्फ जमा होण्यामुळे आलं होतं. कंपाऊंडिंग ऑफ इंटरेस्टचा अर्थसुद्धा हाच आहे. पैसे हळूहळू जमा होत राहतात. वॉरेन बफेने वयाच्या 10व्या वर्षापासून पैसे इन्व्हेस्ट करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी कधीच आपल्या इंटरेस्टचा पैसा काढला नाही. त्यांनी कित्येक वर्षापर्यंत हे पैसे जमा होऊ दिले आणि मग जेव्हा ते 89 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्याकडे $84.5 बिलियन होते. हा त्यांच्या डिसिप्लिन आणि 8 दशकांच्या कंपाऊंडिंगचा रिझल्ट होता. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर वॉरेन बफेने त्यांच्या 50व्या वाढदिवशी $84.5 बिलियन कमवले होते. हीच कंपाऊंडिंगची पॉवर आहे. वॉरेन जेव्हा 20 ते 30 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांचा पैसा कुठेच खर्च करत नसत. यासोबतच त्यांनी 60 ते 70 वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करणं सोडलं नाही. ते कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करत राहिले. त्यांनी 25 वर्षापर्यंत पैसे जमवले. आता आपण श्रीमंत बनणे आणि श्रीमंत असणे याच्यामधला फरक पाहू. श्रीमंत बनण्याचे बरेच मार्ग असू शकतात, पण श्रीमंत बनून राहण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. हे समजून घेण्यासाठी आपण 2 इन्व्हेस्टरची स्टोरी ऐकूया. जेसी लिव्हरमोर हा त्याच्या काळातल्या बेस्ट स्टॉक ट्रेडर्सपैकी एक होता. तो 1887मध्ये जन्माला आला. ट्रेडर कोण बनू शकतं याबद्दल जेव्हा जगाला माहीत नव्हतं, त्याहूनही आधी त्याने स्वतःला एक ट्रेडर म्हणून एस्टॅब्लिश केलं होतं. 30 वर्षांच्या वयात जेसीने $100 मिलियन कमावले होते. 1929मध्ये स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं, ज्यामुळे फार मोठं डिप्रेशन आलं होतं. त्या दिवसात 4ही बाजूंनी फक्त याच न्यूजची चर्चा असायची. वॉल स्ट्रीटच्या कित्येक स्टॉक ट्रेडर्सने त्यावेळेस आत्महत्या केली. 29 ऑक्टोबर 1929च्या दिवशी जेसीची फॅमिली त्याची वाट बघत होती. त्याची बायको आणि त्याची 2 मुलं
दरवाजावर त्याच्या वाटेकडे डोळे लावून उभे होते आणि त्याची मदर इन लॉ आत बेडरूममध्ये बसून रडत होती. जेसी जेव्हा घरी पोहोचला तेव्हा तो शॉकमध्ये होता, कारण त्याच्यासोबत काहीसं वेगळं घडलं होतं. त्याने त्याच्या बायकोला पूर्ण गोष्ट सांगितली. असं झालं होतं की जेसीने स्टॉक मार्केटखाली घसरण्याची पैज लावली होती आणि तो अंदाज खरा निघाला होता, ज्यामुळे तो करोडपती बनला. त्या दिवशी 29 ऑक्टोबरला त्याने $3 बिलियन कमावले होते. जेव्हा प्रत्येकजण स्टॉकचे रेट वर जाण्यावर पैज लावत होता, त्याचवेळी जेसीने स्टॉक मार्केट खाली घसरण्याची भविष्यवाणी केली होती आणि तो ही पैज जिंकला आणि एका रात्रीत बिलियनियर बनला. पण अब्राहमसोबत थोडी वेगळी घटना घडली. अब्राहम हा एक श्रीमंत रिअल इस्टेट डेव्हलपर होता. 1920च्या काळात तो मिलेनियर बनला होता. बाकीच्या ट्रेडर्सप्रमाणे अब्राहमने सुद्धा स्टॉक मार्केटवर जाण्यावर खूप मोठी पैज लावली होती आणि स्टॉक मार्केट क्रॅश झाल्यानंतर काहीच दिवसात अब्राहम अगदी दिसेनासा झाला. खरं तर त्याने आत्महत्या केली होती. आता परत जेसी लिव्हरमोरवर येऊया आणि त्याची पूर्ण स्टोरी ऐकूया. 1929च्या क्रॅशनंतर जेसी तर ओव्हर कॉन्फिडंट आणि अनस्टॉपेबल झाला होता. तो एकावर एक मोठमोठ्या पैज लावत होता आणि जिंकत होता. जेसीला वाटत होतं की तो असाच नेहमी जिंकत राहील. पण 1933मध्ये त्याने स्टॉक मार्केटमध्ये त्याचे सगळे पैसे गमावले. त्यानंतर जेसीसुद्धा गायब झाला. त्याने देखील आत्महत्या केली होती. जे अब्राहमसोबत झालं होतं तेच 4 वर्षांनी जेसीसोबत सुद्धा झालं. अब्राहमप्रमाणेच त्यालासुद्धा आत्महत्या करावी लागली. तर तुम्ही पाहिलं, दोघंही श्रीमंत तर बनले होते, पण स्वतःची श्रीमंती ते टिकवू शकले नाहीत. पैसे कमावणे एक गोष्ट आहे आणि ती टिकवून ठेवणे दुसरी. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल, रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला ऑप्टिमिस्टिक बनावं लागेल. पण पैशांना टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला हंबल बनावं लागेल. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणत्याही वेळेस, कोणत्याही सेकंदात तुमचा तो पैसा जाऊ शकतो. कारण आयुष्य असंच आहे. इथे केव्हा काय होईल कोणालाच माहीत नाही. कधी तुम्ही उंचीवर असाल तर कधी एकदम खाली. पैसे टिकवून ठेवण्यासाठी विचार करून पैशांचा वापर कसा करायचा, तुम्हाला हेही शिकायला हवं. आणि ही सुद्धा एक रिॲलिटी आहे की जरी पैसे कष्टाने कमावता येतात, तरी यात नशिबाचा सुद्धा मोठा भाग आहे. आयुष्यात नेहमी हे लक्षात ठेवा की सक्सेस ही नेहमी टिकणारी गोष्ट नाही. आयुष्यात तुम्हाला अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागेल. काल मिळालेलं यश उद्याच्या यशाची गॅरंटी देऊ शकत नाही. आता आपण परत वॉरेन बफेबद्दल थोडी चर्चा करूया आणि बघूया की त्यांनी 70 वर्षापासून त्यांची वेल्थ मेंटेन कशी ठेवली. त्यांनी त्यांचे पैसे 10 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले आणि त्याहीपेक्षा जास्त वेळ ते कंपाऊंड होऊ दिले आणि यामुळे 89 वर्षे वय असताना त्यांच्याकडे $84.5 बिलियन होते. वॉरेनला इन्व्हेस्ट कसं आणि कुठे करायचं हे समजत होतं. त्यांना हे माहीत होतं की इन्व्हेस्टिंगसाठी कोणत्या कंपनीज बेस्ट आहेत. त्यांना हे सुद्धा माहीत होतं की सगळ्यात स्वस्त स्टॉक कोणते आहेत. यासोबतच ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह मॅनेजर्सला देखील ओळखायचे आणि अशा प्रकारे ते एक श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी त्यांची ही वेल्थ टिकवून ठेवली. ते कोणत्याही मोहात पडले नाही. त्यांनी 14 रिसेशन्सचा सामना केला, पण ते कधीही घाबरले नाहीत आणि घाबरून जाऊन आपले स्टॉक विकले नाहीत. त्यांनी त्यांच्या रेप्युटेशनला कधीच धक्का लागू दिला नाही. त्यांनी स्वतःला कोणत्याही एका स्ट्रॅटेजी, ओपिनियन किंवा पासिंग ट्रेंडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी कधीच गिव्ह अप केलं नाही आणि ते कधीच रिटायरसुद्धा झाले नाही. 65 वर्षांनंतरसुद्धा ते त्यांचे पैसे कंपाऊंड करत राहिले आणि अशा प्रकारे त्यांनी सर्व्हाइव्ह केलं आणि स्वतःची वेल्थ मेंटेन ठेवली. तुम्ही या समरीमध्ये रोनाल्ड रीडची स्टोरीसुद्धा ऐकली, जो की एक साधारण रखवालदाराचं काम करून सुद्धा $8 मिलियन दान करू शकला. तुम्ही हॉवर्ड MBA ग्रॅज्युएट आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टर रिचर्ड यांच्याबद्दल देखील ऐकलं, ज्याने 2008च्या क्रायसिसमध्ये त्याचं सगळं काही गमावलं होतं. यासोबतच तुम्ही रजत गुप्ताची स्टोरीसुद्धा ऐकली, ज्याच्याकडे $100 मिलियन असूनसुद्धा त्यांना $1 बिलियन कमावण्याची लालसा होती. या समरीमध्ये तुम्ही जेसी लिव्हरमोर आणि अब्राहम या दोघांच्या आयुष्यात झालेल्या घटना ऐकल्या.
त्यांच्यामधला एक हा दिवसाला $3 बिलियन कमवायचा. तेच दुसरीकडे दुसरा त्याचे सगळे पैसे गमावून बसला. पण दोघांच्याही स्टोरीचा शेवट त्यांच्या आत्महत्येनेच झाला. यानंतर या समरीच्या शेवटच्या भागात तुम्ही वॉरेन बफेबद्दल ऐकलं. हे लक्षात ठेवा की आयुष्यात रेप्युटेशन, फ्रीडम, फॅमिली, प्रेम आणि आनंद यासारख्या गोष्टीच सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. अगदी पॉवर आणि फेमपेक्षा कित्येक पटीने. हे जग गोल आहे आणि यश अपयश या गोष्टी आपल्या आयुष्याचा देखील एक भाग आहेत. कधी आपल्याकडे सगळं असतं आणि कधीकधी काहीच नसतं. श्रीमंत बनण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, पण आपली वेल्थ टिकवून ठेवण्याची फक्त एकच पद्धत आहे. म्हणून हंबल बना, पैशांची व्हॅल्यू समजून घ्या आणि जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी राहा. ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्यांच्यासोबत वेळ घालवा, कारण फॅमिली आणि खरे मित्र हाच माणसाच्या आयुष्याचा खरा खजिना आहे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.